दायक जय हे भारत भाग्य विधाता जय जय हे जय 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 हे भारत माता की जय मातरम मातरम। मी प्रतिभूला थोडस विनंती करेल भाऊ, थोडस घाई पेशा करा. आणि चिरस्वी या संघाने क्षेत्ररक्षण त्या संघांना विनंती करतोय त्याने इकडे थांबायचं आहे. बाकी सर्व मान्य इकडे. चला प्रतिभू थोडस तुम्ही लवकर घाई कर द्या, कारण आपण आलात तर मला वाटतं इथे जे व्यासपीठावर आपल्याला मान्यवरांना स्थानापन्न करायचे त्या त्या मान्यवरती इथे जातील, त्यामुळे आपण आधी या, आपण बाकीचा सेटअप करून घेऊया. चला बाकीच्या प्रेक्षकांना विनंती आहे, आता आपण थोडंसं त्या बॅरिकेड पासून थोडं लांब राहा, कारण बॅरिकेड खूप आता वाकलेत, त्यामुळे आपणास विनंती आहे थोडं मागे राहा, जेणेकरून मॅच चालू होतील. सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा आभार मानूया. आणि मॅच टॉस जिंकलाय मला त्या प्रदीप भाऊ प्रिशा प्रिशा आजच्या या बक्षीस वितरण सोहळ्याला उपस्थित मान्यवर आपल्या सातपाटी गावच्या सरपंच मॅडम माननीय सीमा भोईर मॅडम यांना मी विनंती करतोय की मुख्य व्यासपीठाकडे तुम्ही स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर अधीक्षका शासकीय मत्स्य व्यवसाय माध्यमिक शाळा प्रतिमाताई भोईर, ज्योती मेहेर चेअरमन महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघ, विनोदजी नाईक चेअरमन मच्छीमार सोसायटी, चंद्रकांत तरे चेअरमन सर्वोदय सोसायटी, वैभव भोईर ठाणे जिल्हा मच्छीमार समाज संघ, मोरेश्वर पागदारे सातपाटी मच्छीमार समाजोन्नती संघ अध्यक्ष, रमण नाईक श्रीराम मंदिर अध्यक्ष, रवींद्र मात्रे सातपाटी वैती समाज संघ, सरचिटणीस अखिल भारतीय मांगेला समाज परिषद प्रशांत नाईक, अनंत मात्रे सातपाटी बिगर शेती पतसंस्था, माननीय हितेन नाईक, हॅलो राजू पाटील साहेब, दोन्ही संघ त्याच प्रकारे आपल्या सातपाटी मांगेला समाजोन्नती संघाचे अध्यक्ष माननीय राजन पांडुरंग मेहेर. तर दोन्ही संघ लक्ष असू द्या, 4 ओव्हरचा मॅच असणार आहे आणि 4 ओव्हर मध्ये आपल्याला 4 गोलंदाज यूज करायचे आहेत आणि त्याचबरोबर 1 षटक पॉवर प्ले असणार आहे. ओके, माननीय अमीरुद्दीन शेख संचालक सातपाटी ग्राम विकास बिगर शेती पतसंस्था, माननीय भारत मेहर यांना विनंती करतोय. तर या लगेच बाहेर उपसरपंच या माननीय अभिजित तरे, पोलीस पाटील माननीय विकासजी तामोरे, माननीय हरेश्वर धनु साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. चला लगेच सामन्याला आपण सुरुवात करायची आहे. माननीय लगेच क्षेत्ररक्षण यशवंत मेहेर यांना सजवून विनंती घ्या. करतोय त्यांनी कृपया व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. लगेच 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जायचंय. सर्व ऑनर्स यांना मी विनंती करतोय की मुख्य व्यासपीठावर त्यांनी उपस्थित राहायचंय. माननीय प्रकाशजी वैद्य यांना सुद्धा विनंती करतोय त्यांनी कृपया व्यासपीठावर उपस्थित राहायचंय. चला तर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अंतिम सामना मांगेला समाज प्रीमियर लीग माननीय 2026. जगजीवन मेहेर यांना विनंती करतोय त्यांनी सुद्धा मुख्य व्यासपीठावर उपस्थित राहायचंय. चला थोडस घाई करा. पुन्हा एकदा विनंती करेल 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जायचंय. माननीय प्रिशांची रसवी राजू पागदरे विरुद्ध यांना विनंती करतोय साईमान. की त्यांनी स्थानापन्न व्हायचंय. मांगेला फायटर्स अशी लढत. थोडस घाई करा. पुन्हा एकदा विनंती असेल 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. आपल्याला 4 षटकांचे सामने खेळायचे आहेत. लक्षात असू द्या, 1 षटक हे पॉवर प्लेचं असेल आणि तुम्हाला 4 गोलंदाज हाताळणं अनिवार्य आहे. दिलेल्या वेळेत जेव्हा षटकाला सुरुवात होईल तेव्हा माननीय रितेश पागदरे यांना सुद्धा विनंती करतोय की त्यांनी स्थानापन्न व्हायचंय.
आणि या अंतिम सामन्यामध्ये दोन संघादरम्यान माननीय अशोकजी पागदरे यांना विनंती करतोय, त्यांनी सुद्धा मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. उपस्थित क्रीडा रसिकांचं मी भाईनाथ म्हात्रे केएम शॉप मैदानावरून सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. गेले 5 दिवस या उन्हात ताण्यात सामने चुरशीचे झाले आणि आयोजकांनी अहोरात्र मेहनत घेऊन हे व्यवस्थित पार पाडले. सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो आणि असेच सामने या सातपाडी गावात आयोजित करा. सब सामने वाले को मैं भाईनाथ म्हात्रे सबका स्वागत करता हूं. मांगेला समाज ओर से आयोजित किया स्पर्धे का आज का 5वां दिन और आखिरी दिन और आखिरी मैच. सब सुनने वाले श्रोताओं का मैं स्वागत करता हूं. अभी टॉस जीता और बैटिंग करने का फैसला किया. केएम शॉप पूरा स्टेडियम खचाखच भरा हुआ है. लगभग दर्शकों की बढ़ोतरी 30-35 हजार के ऊपर है. आसमान में बादल है लेकिन बारिश की कोई संभावना नहीं है. अंपायर मोरे जी ने कहा कि बारिश की कोई संभावना है, मैच शुरू हो सकता है. हमारे संयोजक धन्यवाद भाईनाथ म्हात्रे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अंतिम सामना. एका बाजूला साई विवान मांगेला फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला प्रिशायन चिरस्वी 11. प्रथमतः नाणेफेकचा कौल जिंकलाय प्रिशायन चिरस्वी 11 संघाने स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी साई विवान मांगेला फायटर्स. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मुख्य व्यासपीठाच्या समोर जे आमचे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना कृपया विनंती असेल आपण शांतता राखा आणि कृपया समोर जे प्रेक्षक वर्ग आहेत आपण लगेच बाजूला व्हा. रोहन चौधरी लगेच आमच्या व्यासपीठावर यायचंय. रोहनजी चौधरी आपलं सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सलामीची जोडी अक्षय आणि त्याचबरोबर निकेत. दुसऱ्या बाजूला पहिलं षटक घेऊन स्वतः कर्णधार विपुल मेहर. खूप खूप शुभेच्छा. खेळाडू कक्ष आहे, खेळाडू कक्षात बसण्याची व्यवस्था करून द्या. प्रेक्षकांना विनंती आहे आपण जागा रिकामी करा. पंचांचा इशारा. सामन्याला सुरुवात. अंतिम सामना. या अंतिम सामन्यात उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही मांगेला समाज उन्नती संघाच्या वतीने करतोय. वळतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू खेळून काढलाय. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. पहिल्या धावेने इथे श्री गणेशा होतोय. अत्यंत चुरशीचा असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम सामन्यात आपण जाऊन पोहोचलेलो आहोत. आपण पाहतायत मांगेला समाज प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं. आजचा 5वा शेवटचा दिवस, शेवटचा सामना आणि त्यातील प्रथम सत्राचा खेळ सध्या सुरू आहे. रेलिंगला लागून जे प्रेक्षक आहेत कृपया विनंती असेल आपण बाजूला व्हा. दुखापत होणार नाही याची आपण नोंद घ्यायची. सर्व प्रेक्षक वर्ग लगेच आपण बाजूला व्हायचंय. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल आयोजकांच्या वतीने. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावफलकावर लागताना पाहायला मिळते. 2 धावा. पहिलं षटक मार्गस्थ. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक सध्या हातात आहे स्वतः कर्णधार गोलंदाजाच्या भूमिकेत विपुल मेहर. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू थर्डमॅनच्या रिजन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक मयूर आहे. मेल पुन्हा एकच धाव. एकेरी धावेने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. माहीत आहे प्रत्येक धाव इथून खूप महत्वाची आहे. या स्पर्धेचं आयोजन करत असताना मांगेला समाज उन्नती संघ खूप सारी मेहनत घेतलाय. गेले कित्येक दिवस प्रत्येक गोष्टीचं बारकाईने नियोजन आणि या नियोजनाचा आजचा हा शेवटचा दिवस. यावेळी लावडापील होत असताना पंचांचा इशारा. पायचीच्या रूपाने पहिला धक्का बसतोय. फलंदाज होतोय बाद. इथे साईवान मांगेला फायटर संघाला बसतोय धक्का. सुमित चौधरी लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. त्याचबरोबर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री पंकजी म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन होतंय. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. आपणास विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. त्याचबरोबर ग्रामपंचायत सातपाडी माजी सरपंच अरविंदजी पाटील इथे उपस्थित आहेत. आपणासही विनंती असेल आपणही आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. आपलंही सहर्ष स्वागत आम्ही करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चित्र जर आपण पाहिलं तर 3 धावा धाव फलकावर लागतायत. एक गडी बाद झालाय पायचीच्या रूपाने. आणि फलंदाजाचा विचार केला अक्षय सारखा मोठा फलंदाज जो धुवाधार फलंदाजी करू शकतो तो मात्र आता बॅक टू द पविलियन. दुसरा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जल्मेश मेहर स्वतः कर्णधार. 32 धावा आतापर्यंत केलेत या 7 सामन्यात. 213.33 ची सरासरी राहिलाय. आता हा जल्मेश मेहर
काय करतो आपल्या संघासाठी हेही पाहणं तितकंच महत्वाचं. कर्णधार विरुद्ध कर्णधार, बंधू विरुद्ध बंधू अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. कौतुक होईल मांगेला समाज प्रीमियर लीग 2026चा. उत्साह आनंद शिगेला पोहोचलेला आहे. अनेक प्रेक्षकांची सध्या आपल्याला मांदियाळी पाहायला मिळते. आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं, सर्व समाज बांधवांचं, सर्व ग्रामस्थांचं, सर्व बंधू भगिनींचं आम्ही मांगेला समाज उन्नती संघाच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. जाऊया यावेळी हळूवार पद्धतीने चेंडूला खेळून काढलं माहित आहे आणि ते चूक केली क्षेत्ररक्षकांनी. तितक्याच चपळतीने या धावा जमवल्या. माहित आहे प्रत्येक धावेचं महत्व आणि त्याचमुळे या 2 धावा इथे मिळतील. दुहेरी धावेने धावफलक जर पाहिलं तर 5 धावा धावफलकावर लागताना पाहायला मिळतात. 1 गडीच्या मोबदल्यात 4 षटकांचा सामना. 1 षटक हे पॉवर प्ले साठी अनिवार्य, 4 गोलंदाज हातानं अनिवार्य. या खूप साऱ्या गोष्टी आणि ते प्रत्येक गोष्ट बारकाईने आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू, यावेळी चेंडू काही समजला नाही. थेट यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूने षटक संपतंय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद धावसंख्या धावफलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा मांगेला समाजाचं हे आज मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक क्षेत्रात या समाजाने आपलं नाव कोरलंय. देशात असो विदेशात असो हा समाज जाऊन पोहोचलाय. आता आमचे चिराग मेहर जे समालोचक आहेत, टेनिस क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी विदेशात 8 वेळा समालोचन केलं आणि आता 9व्यांदा ते पुन्हा निघतायत. त्यांच्या समवेत आमचे कुणाल पागधरे, त्याचबरोबर हितेश पागधरे, बंटी कुंभार अशी 4 जणांची टीम आता रवाना होते. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. असं समाजाचं नाव आपण पुढे न्या. माननीय अरविंदजी पाटील साहेबांचं शुभ आगमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत. आपणास विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक मयूर चौधरी, खोलगट टप्प्याचा चेंडू लावडा पेल. पंचांनी दात फेटायलाय. मेल 1 धाव. लेग बाईकच्या रूपाने ही धाव इथे अर्जित केली जाते. धाव संख्या 1 ने वाढते. धावसंख्येचा विचार केला 6 धावा धाव फलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक क्षेत्रात मांगेला समाजाचा ठसा आहे. कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व या प्रत्येक गोष्टीत आज समाज जाऊन पोहोचलेला आहे आणि यासाठी आमच्या सर्व आद्य समाज बांधवांनी आणि संस्थापकांनी घेतलेलं मेहनत आज फळाला आलंय असं म्हणायला हरकत नाही. यात सर्व दिवंगत समाज बांधवांना सुद्धा आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली इथून अर्पित करतोय. त्याचबरोबर या समाजाने क्रांतीवीर सुद्धा दिलं, त्यांनाही आम्ही विनम्र अभिवादन करतोय. वळतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिथे रंगत खूप महत्वाची आपल्याला पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत निघून जातोय सीमारेषा पार. हा येतोय मांगेला समाज प्रीमियर लीग 2026 मधील अजून एक षटकार. असे षटके चौकार इथे ठोकावे लागतील. या षटकार चौकारांनी पुढे न्यावं लागेल आणि जसं तुम्ही जास्तीत जास्त धावा बनवतील द्वितीय सत्रात तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल. धावसंख्या 6 ने वाढेल. धावसंख्येचा आपण विचार केला तर 12 धावा धाव फलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आमचे राजू पागधरे यांचं सुद्धा आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली, कुठलीही चूक होणार नाही. धक्का बसतोय दुसरा. फायटिंग करत असताना हा 12 वर दुसरा धक्का. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये मांगेली भाषेत समालोचन करण्यासाठी आमचे बंधू जोडले जात आहेत. चिरागजी मेहर, वेलकम. या ऑर्केस्ट्रा या लगेच थोडासा लगेच एक छोटीशी धून या लगेच या. आई माझी केलंबा माऊली, आई माझी सतवाची हरशिये गावात बैसली, आई माझी सतवाची हरशिये गावात बैसली. थँक्यू. धन्यवाद ऑर्केस्ट्रा. आलेल्या सभानांचं पुन्हा एकदा स्वागत करता. आणि मला वाटतं अंशन 13 वर 2 ही दुसरी ओव्हर चालू आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये काय बघायला भेटेन याकडे लक्ष आहे. मायबाप प्रेक्षक जया जागा भेटेन तया जाऊन बघलेन. कोण टॅरिसवर गेले, कोण कया जागा भेटेन टेन्शन मॅचचं एन्जॉय करतात. पुढचं बॉल मयूरचं बॉल आहे. मात्र त्या बॉलला डिफेंड करतो. सॉलिड डिफेन्स झाला अंगल. मात्र विकेट भेटेन का? थर्ड अंपायर कनी आले. आता मात्र निर्णय अंपायर अंगतीन काय झालंय. या मात्र थर्ड अंपायर काय करेन.
काय नॉट आउट. पंचांचा निर्णय इथे येतोय. चला आता जास्त वेळ घेऊ नका. अंतिम सामना इथे रंगतोय. धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येचा आपण विचार केला तर चला यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. एकच धाव मिळणार. जरूर एकच धाव इथून मिळेल. धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा धावफलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडींच्या मोबदल्यात दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शेष आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये अजून एक आमचे साथी समालोचक मनीष चौधरी जोडले जात आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. गेली 5 दिवस ज्यांनी एक उत्कृष्ट समालोचन केलं त्याचंही आम्ही कौतुक करतो. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीपला आहे. एकच धाव. पुन्हा एकदा खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे होतंय. षटकं संपतायत 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना धावसंख्या धावफलकावर लागते 16 धावा. 2 गडींच्या मोबदल्यात होते ड्रिंक्स ब्रेकची वेळ. जाऊया आमच्या ऑर्केस्ट्राकडे. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपण ऐकला आवाज अंचित पाटील यांचा. खूप गोड गण्याचे धणे आहेत आणि उत्तम आवाज त्यांच्या माध्यमातून आणि प्रत्येक प्रेक्षकांना त्यांच्या दृढ इंद्रियांना मात्र नक्कीच श्रवण इंद्रियांना त्यांच्या मंत्रमुक्त करणारा हा सॉन्ग आपल्याला पाहायला मिळाला अंचित पाटील यांच्या मुखातनं. जावे इथून इनॅक्शन मॅच ऑन आहे. बॉलिंग ट्रॅकवरती तिसऱ्या षटकाचा खेळ घेऊन इथून क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होतं. फलंदाज निकेत यांचा चेंडू कार्पेटला रोल करते. दुसरीचा प्रयत्न वेगाने दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. फेकी थोडीशी खराब राहिली होती परंतु बॅकअप येतोय आणि त्याचबरोबर 2 धावा इथून बघता बघता कंप्लीट होत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं निकेत पागदरे आहेत. दुसऱ्या बाजूला शुभम मेहर. निकेत पागदरे यांचा विचार केला तर खूप उत्तम क्रिकेट त्यांनी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून खेळला गेला. त्याचबरोबर त्यांचा प्रतिस्पर्धी आपण पाहिला रोशन. स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. बॅट वरती संपर्कात चेंडू नीटसा येत नाहीये. सिंगल इथं पाहायला मिळेल. त्याचबरोबर अद्भुत सोहळा इथे पाहायला मिळतोय. मांगेला समाज उन्नती संघाच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. एक संकल्पना इथून आणली गेली आणि त्या संकल्पनेतनं एक मोठी स्पर्धा इथे पार पाडली जाते. जिथे बघेल तिथे मात्र प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद तेवढाच या स्पर्धेला मिळालाय आणि आमचे नक्कीच सर्व समाज बांधव या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्वांचं करूया मनसोक्त हार्दिक स्वागत. जवळ इथून चेंडू कार्पेटला रोल करतोय. पुन्हा सिंगल झालाय. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इथून बघता बघता कंप्लीट होत आहेत. 2 धावांनी मात्र धावगती वेगानं धावली जाते. इथून तिन्ही खेळाडूंचा विचार केला. रोशन त्याचबरोबर निकेत आणि शुभम हे तिन्ही खेळाडू असे आपल्याला पाहायला मिळतात. यंग जनरेशन आहेत आणि यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी खूप चांगला खेळ केलाय या स्पर्धेमध्ये आणि आजही आपण त्यांना पाहतोय. आजच्या दिवसामध्ये अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहिलं तर प्रमुख पाहुण्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि सर्व प्रमुख पाहुण्यांचं आपण करूया मनाच्या आणि हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत.
लोअर पेचचा चेंडू होता, ओळखणं गरजेचं होतं. इथून पुन्हा एकदा बैठकी फटका खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडनं चूक झाले आहेत आणि पुन्हा एकदा चूक करताना यष्टीरक्षक जतीन पागदरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंच आम्हाला दर्शवत की हा चेंडू मात्र आहे बाईकच्या स्वरूपात 2 धावा खर्च करताना. इथून चेंडू चांगला हाताळला होता रोशननं, परंतु यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत जतीन पागदरे थोडीशी चूक करतायत. त्यांच्या हातातनं चेंडू सुटला गेला, त्यानंतर खराब फेकी राहिली, त्याचाच मोबदला 2 धावेनं घेतला जातोय. सावेबान मांगेला फायटर हा संघ खेळताना पाहायला मिळतो बॅटिंग करताना. इथून रोशनने चेंडू मध्ये व्हेरिएशन केलं होतं, फटका खेळलाय. विपुल ऍज अ कॅप्टन चेंडू खाली येताना खूप चांगलं फील्ड पाहायला मिळते. झेल टिपू शकले नाही, परंतु चेंडू रोखायचा आहे. या अनुषंगानं मात्र चेंडू रोखला जातोय. नकोच आपण पाहिलेलं थोडंसं शपल झाले होते बॅटर खेळताना. निकेतला पाहिलं, निकेत थोडासा शपल झाला आणि त्यानंतर चेंडूला फेकण्याचा प्रयत्न होतो लॉंगांच्या रिझममध्ये, परंतु क्षेत्ररक्षक विपुल होते तिथे तैनात. चेंडूला फील्ड केलाय. 3 षटकांचा खेळ बघता बघता कंप्लीट झालाय. 26 धावा 2 विकेटच्या नुकसानामध्ये. थँक्यू सो मच. अतिशय चांगला सामना. खऱ्या अर्थानं आपण पाहतात फायनलची मॅच. मांगेला समाज सातपाडी प्रीमियर लीग 2026 18 थ्रोनच्या माध्यमातून हे अतिशय सुंदर असे क्षणचित्र कैद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं असं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं आणि आज याच मैदानात एक ऐतिहासिक स्पर्धेची ही एक महत्वाची फायनल. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहतात समोरच्या दिशेने फटका तर जरूर चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक विपुल आहेत, काय मेहनतींची पराकाष्ठा घेतली, परंतु तिथे चेंडू निघून चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. मच निडेड बाउंड्री फ्रॉम बॅटिंग साइड. आलाय षटकार 6. थँक्यू. चौका आहे का? ऑल राईट. पंचांनी निश्चित स्वरूपात दर्शवतील की तो षटकार नसेल, तो चौकार आहे. म्हणजेच खऱ्या अर्थानं या 4 धाव्यांनी आता स्कोर कार्ड निश्चित स्वरूपात गती घेईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 30 वरती. चांगला मॅच, फायनलचा मॅच. पुढचा बॉल गोलंदाज तयार. याही वेळेला शफल झाले, ऑब्स्टिकला आले, अलॉंग दी कार्पेट बॉलला ढकलले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे खेळाडू वेगाने पुढे आलेत. बघता बघता तिथे सिंगलची डबल झाली आणि डबलला मात्र इथे मात्र आपण पाहताय ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. एका एंडनं नकार आला. महत्वाचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्या दोघांमधले कम्युनिकेशनची साधनं चांगली असणं गरजेचं आहे. अदरवाईज रनआउट होताना अनेक वेळा आपण पाहिलं या क्रिकेटच्या परिपटलावरती. 2 बॉलचा खेळ झाला. फलकावरती रनसंख्या 32. 2 धक्के लागलेत. शेवटच्या षटकात निशांत आलेत राऊंड डिस्टन्सनं. या वेळेला आपण पाहतायत फुल टॉस बॉल होता आणि त्यावरही फुल टॉल वसूल केलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मांगेला समाज सातपाडी प्रीमियर लीग 2026 षटकार. बीमर बीमर याला हॅलो. तिसऱ्या पंचांची मदत घेतले. इट्स अ नो बॉल. पंचांनी दर्शवले की तो नो बॉल आहे. सोने पे सुहागा. आता फलंदाज सांगेल की चांगलं झालं. षटकार देखील आलाय आणि तो बॉल नोही देखील आहे आणि येणाऱ्या काळात पुढचा बॉल फ्री हिटचा देखील बघायला मिळेल. फायनलचा थरार चालू आहे. तुडुंब भरलेलं प्रेक्षकांनी हे आमचं मैदान आणि प्रत्येक प्रेक्षक अगदी या सामन्याला खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतोय कारण सामना जबरदस्त पद्धतीचा. ड्रोनच्या शूटना आपण पाहतायत अनेक प्रेक्षक वर्ग
इथे या स्पर्धेकडे वळाल्या. ऑन साईडला फटका तर जरूर खेळला. क्षेत्ररक्षक लॉंगॉन मधनं विपुल मेहर स्वतः ॲज अ कॅप्टन, ॲज अ संघाचा सेनापती म्हणून या स्पर्धेमध्ये ज्यानं खऱ्या अर्थानं फायनल पर्यंत आपल्या संघाला पोहोचवलं. संघ मालकांनी विश्वास दाखवला विपुलवरती. विपुलनं सार्थ ठरवला म्हणायला हरकत नाही. 3 बॉलचा खेळ इथून देखील बाकी आहे. 40 धावा या धावफलकावरती आहेत. 2 धक्के लागलेत. येणाऱ्या 3 बॉलचा खेळ काय होईल या अनेक गोष्टी आहेत. विपुल मेहर सध्या थोडेसे दुखापतग्रस्त दिसतात. येणाऱ्या काळात बॅटिंग करणारी टीम सांगेल की आम्हाला देखील विपुल जर दुखापतग्रस्त सापडला तर त्याच्यावरती आमची गोलंदाजी आम्ही धारधार चालवू. विपुलला देखील या मॅचमध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे. जरी दुखापत गंभीर असली तरी देखील संघासाठी तुम्हाला उभं राहावं लागेल ॲज अ कॅप्टन, ॲज अ फ्रंटलाईन बॅटर आणि संघाचा एक हुकमी एक्का म्हणून तुमची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 40. लढण्यासाठी सन्मानजनक स्कोरकार्डकडे अग्रेसर झालेत बॅटिंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं क्रिकेट. येणाऱ्या काळात आपण पाहताय चॅम्पियन कोण याची संपूर्ण चर्चा होईल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज दूरवाला एंडनं राऊंड डिस्टन्स. याही वेळेला आपण पाहताय चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाही आणि आपण पाहू शकाल लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधोमध बॉल चाललाय सीमा रेषेला फाडत. 4. आज शिकाला नवरा जाय नाही गो, सगळी नवरी झाली गवाय. शिकाला नवरा जाय नाही गो, सगळी नवरी झाली गवाय. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. 44 आणि 44 वरती 2 धक्के. शेवटचे 2 बॉल आहेत. इथून मात्र आपण पाहता 2 बॉलमध्ये एक मोठा फटका. बॅटिंग टीम निश्चित स्वरूपात अपेक्षित करते तर गोलंदाजी करणारा संघ सांगेल की इथून आम्हाला विकेट पाहिजे. पुढचा बॉल. या वेळेला रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मागे यष्ट्यांच्या मागे खूप चांगलं काम केलं. फाईन लेग मध्ये शॉट मध्ये विपुल होते. सिंगलच मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं 45 क्रमांक क्रिकेटच्या परिपटलावरती प्रत्येकाचा आवडीचा. आज बऱ्याच दिवसानं न्यूझीलंडच्या विपक्षात रोहित शर्माची बॅटिंग देखील आपण बघणार आहोत आणि आपण पाहू शकाल तो ही आज ओडीआयला सुरुवात झाली. मांगेले समाजचा हा फायनलचा मॅच. फायनलच्या मॅचमध्ये अनेक प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद मागचे 5 दिवस या स्पर्धेला दिलेला आहे आणि अंतिम मॅच मध्ये देखील त्याच गर्दीनं त्याच उत्साहानं आमचे प्रेक्षक राजे आलेत. पुढचा बॉल. या वेळेला आपण पाहतायत फटका तर खेळलाय जरूर. जिथे आपण पाहतात लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. सन्माननीय भुवनेश्वर मेहर सरांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. या बॉलवरती नक्की काय घडलंय त्याही गोष्टी महत्वाच्या आहेत. सध्या जर आपण पाहिलं तर 3 धावा परिपूर्ण होत आहेत आणि स्कोर कार्डला धावसंख्या 48 लागल्या. 48 धावा फलकावरती 49चं टार्गेट. एक संघ कोण असेल. येणारी 4 षटकं सांगून जातील की प्रथम पारितोषिक कोण. कुणाच्या व्हॉट्सअपचा स्टेटस लोड होईल, कुणाच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला चॅम्पियन म्हणून घवघवा होईल येणाऱ्या काळात आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर धन्यवाद ऑर्केस्ट्रा. धन्यवाद. आमच्या मुख्य व्यासपीठावर सलीमभाई कलाडिया यांचं सुद्धा शुभ आगमन होत आहे. आपलंही सहर्ष स्वागत. आपणास विनंती असेल आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्दसुमनाने हार्दिक स्वागत. चला तर आपण जाऊया आमच्या ऑर्केस्ट्राकडे जिथे आमचा एक छोटासा जियान गाणं बोलतोय.
धन्यवाद. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जियान चौधरीसाठी. सामन्याला होते सुरुवात. एक रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये अंतिम सामना. आता समोर लक्ष उभं करण्यात आलेलं आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना माझं काहीच नको सांगू. काय जियानसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय संकेत पाटील यांच्या वतीने. चला सामन्याला आपण सुरुवात करतोय. लगेच सामन्याला सुरुवात करायचंय. अंतिम सामना, अंतिम लढत. जर पाहिलं तर 49 धावेंचं लक्ष आहे आणि 49 धावेंचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रिशा आणि चिरस्वी 11 संघाच्या वतीने दोन्ही धुरंधर फलंदाज. जतीन दुसऱ्या बाजूला निशान. आणि जर आपण पाहिलं तर त्याचबरोबर या स्पर्धेचे कार्याध्यक्ष सनीजी चौधरी यांच्या वतीने जियान चौधरी यांच्यासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक. चला मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात. जतीन मैदानाच्या आतमध्ये 22 धावा केल्यात आतापर्यंत. दुसऱ्या बाजूला रोशन चौधरी त्याची साथ देण्यासाठी ज्याने 38 धावा केल्यात. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निकेत पागधरे. शुभेच्छा. पहिला चेंडू 49 धावांचा पाठलाग करत असताना थेट थडब्यांच्या रिजन मध्ये चेंडू काही समजला नाही. पहिला चेंडू निर्धाव आणि पहिल्याच निर्धाव चेंडूने सुरुवात करत असताना एक चांगला आणि दैदिप्यमान सोहळ्याच्या अस्ताकडे आपण जातोय. सूर्याचा अस्त होतोय. दुसऱ्या बाजूला एका नवीन संघाचा इथे उगम आणि उदय होताना आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहिलं गेले 16 संघ या 5 दिवसात आपलं भवितव्य आजमावत होते आणि त्यातील 2 संघ आता शिल्लक आहेत. फुलटॉस बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पॉवर प्ले मध्ये. चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पंचांचा इशारा आहे नो आणि त्यावर येते ही चौकार. म्हणजेच 1+4 अशा 5 अतिरिक्त धावा आणि या 5 अतिरिक्त धावेनी खातं खोललं जात आहे. माहिती आहे 49 धावेंचा पाठलाग करायचा आहे आणि या 4 षटकांच्या दरम्यान 49 धावेंचा पाठलाग करत असताना हे बोनस स्वरूपी धावा मिळालेत असं म्हणायला काही हरकत नाही. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवर वर्गांचं मांगेला समाज उन्नती संघाच्या वतीने मांगेला समाज प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं मध्ये आम्ही शतशः आभार मानतो. सर्व प्रेक्षक मायबाप वर्ग, सर्व क्रीडा रसिक, सर्व समाज बांधव. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. 1 बाउन्स. सीमा रेषा पार. पुन्हा एकदा लागोपाठ हा येतोय फलंदाजाच्या फळीतून. दणदणीत चौकार. आता काही थांबायचं नाव घेत नाही फलंदाज. ज्या पद्धतीने चेंडू पाहतोय आणि त्यावर तुटून पडलाय. पॉवर प्लेचा पूर्ण वापर सध्या करत असताना या पहिल्या षटकात माहित आहे 49 धावेंचा पाठलाग करत आहे. जास्तीत जास्त धावा जर या पॉवर प्लेच्या षटकात बनवल्या तर दबाव कुठेतरी कमी होईल. आतापर्यंत चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा बनवल्या गेल्यात. 9. 49 धावेंचं लक्ष आहे. चित्र सांगते 22 चेंडू आणि 40 धावेंची गरज. 22 मध्ये 40 ही आहे मागील समाजाची स्पर्धा. दैदिप्यमान सोहळा. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पहा सरळ फळीने जेव्हा धावा येतात तेव्हा ही आवश्यकता असते का? आपण नेहमी याच्यावर चर्चा करत असतो. मात्र नेहमी आपण म्हणतो जर आणि तरला क्रिकेटमध्ये काही महत्व नसतं. जाऊया. खूप सुंदर सध्या मैदानाच्या आतमध्ये लढत सुरू आहे. सर्व प्रेक्षक मायबाप वर्ग पागधरे नेटवर्कच्या माध्यमातून गेली 5 दिवस आमच्या या स्पर्धेत जोडले जात आहेत. आमचे चारही कॅमेरामॅन आणि प्रोपरायटर कुणाल पागधरे आपलंही आम्ही आभार. आमचे डीजे मास्टर निखिल असतील कौस्तुभ आपलंही आम्ही आभार मानतो. आमचे समालोचक मनीष चौधरी, रोहन चौधरी, चिराग मेहर, आजच्या दिवसात उत्कर्ष पाटील, आपल्या सर्वांचा आभार. आणि त्यांच्या आभारासाठी जतीनच्या फळीतून येतोय मांगेला समाज प्रीमियर लीग 2026 पर्व मधील अजून एक षटकार आणि हरेश कडनं येतोय 100 रुपयांचं पारितोषिक. काय दुवादार फलंदाजी सुरू आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज थांबायचं नाव घेत नाहीये. त्यांना माहिती आहे पॉवर प्लेचं षटक खूप महत्वाचं आहे.
बाजल्या तुकडे लिंबाला बावल्या बाजल्या झाडाला सुचलंय काही या अंगाने 100% फरक पडेल ना काहीतरी बांधणी करा मला याच्यातून चला धन्यवाद धन्यवाद. इथे जादू टोना चालणार नाही, इथे तुमची मेहनत चालेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जतीन हे वादळ मैदानाच्या आतमध्ये लागोपाठ. ओ माय गॉड, चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. धन्यवाद 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 डीजे. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 22 धावा धावफलकावर लागतायत. या षटकारासाठी मिथिलेश पागदरे उर्फ आबा यांच्या वतीने 100 रुपयांचं पारितोषिक. आबा चिकन नक्की भेट दे आमच्या आबा चिकनला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक. 22 धावा धावफलकावर लागतायत. 49 धावा लवकरात लवकर इथे जमा करायच्यात. हीच घाई आणि पुन्हा एकदा आता फटका फसलाय का? उंची भरपूर लांबी कमी. आता हा सामना सोडलाय की झेल. खूप मोठी इथे आत्महत्या करण्याचा प्रयत्न होता, मात्र सांगितलं आता आत्महत्या करण्याची आवश्यकता नाही. जतीन तुला इथे खेळायचं आहे. प्रिशा आणि चिरस्वी 11 संघासाठी वरदान ठरतंय. पहिलं षटक इथे समाप्त होत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 24 धावा धावफलकावर लागतायत. थोडंसं आमच्या समालोचन कक्षात बदल होत आहेत. पुन्हा एकदा जाऊया आमचे साथी समालोचक उत्कर्ष पाटील यांच्याकडे. थोडंसं घाई करा, विनंती असेल. टीम मीटिंग्स करू नका, पंच लक्ष असू द्या. धन्यवाद. थँक्यू सो मच. गिरीश तामोरे सरांचा आवाज आपण ऐकतात. काय जबरदस्त खेळ राहिला पहिल्या षटकामध्ये. आता 18 बॉल आहेत. 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत, ते म्हणजेच 25. 18 बॉलमध्ये 25 करायचे आहेत. अप्रतिम स्पर्धा राहिली. पहिल्याच वर्षात या स्पर्धेनं भरपूर प्रेम लुटलं. का लुटलं तर मॅनेजमेंट तसं आहे, सिस्टमॅटिक. प्रत्येकाचा स्वागत सन्मान, प्रत्येक जण इथे येतोय तो सन्मान घेऊन जातोय. ह्या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे, ह्या समाजाचं हे वैशिष्ट्य आहे. खऱ्या अर्थानं म्हणतात ना की कोळी बांधव हा मनानं मोठा असतो आणि खऱ्या अर्थानं सातपाडीत आल्यानंतर मायेचं माहेरघर म्हणून या सातपाडीकडे पाहिलं जातं. आणि त्यामध्ये आज संपूर्ण मांगेला समाज एकवटलाय आणि खऱ्या अर्थानं आपल्या समाजासाठी क्रिकेटच्या माध्यमातून का होईना खूप चांगलं भव्य असं व्यासपीठ आपल्या सर्व खेळाडूंना त्यांनी दिलंय. जन्मेश मेहर आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर दुसरं. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत 25. हे षटक भरपूर काही गोष्टी सांगून जाईल या मॅचचं भवितव्य. 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत 25. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. या वेळेला पहिलाच बॉल बीमर, त्याला फक्त दिली दिशा. चेंडू चाललाय बॅकवर्ड गलीमधून, सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. 4 धावा. खऱ्या अर्थानं तुम्हाला या मोठ्या मॅच मध्ये या चुका स्किप करायच्या असतात आणि इथे तीच चूक मोठी झालाय. तुम्ही स्वतः ॲज अ कॅप्टन म्हणून ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळताना त्यावेळेला तुमच्यावरती जबाबदारी असते. जबाबदारीचं ओझं घेत संघाला तुम्हाला उचलावं लागतं. या वेळेला मी म्हणेन की थोडासा मोठा खड्डा बसला की काय. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतात बॅट चिकट. मागे फाईन लेगचे खेळाडू शॉट मध्ये होते. डायरेक्ट हिट लागली असती, कदाचित या विकेटचं पतन होण्याची दाट शक्यता होती. मैदानाच्या आतमध्ये जतीन काय क्रिकेट दाखवलं. पहिल्याच व्हेरी फर्स्ट बॉलला ज्यांनी षटकार, दुसऱ्याही बॉलला षटकार आणि तदनंतर जीवनदान. संधी प्रत्येकाला पुन्हा पुन्हा नाही. समुद्र सगळ्यांसाठी सारखा आहे. आपण त्यातून काय घेतो हे खूप महत्वाची भूमिका आहे. काही लोक मासे काढतात, काही लोक मोती काढतात, तर काही लोक जाऊन फक्त किनाऱ्याजवळती पाय भिजवतात. आता मोती काढावे लागतील. जतीनला सेन्सिबल क्रिकेट. खोलातला बॉल होता, बॉलला फक्त दिशा दिली आणि जिथून आपण पाहता डीप मधनं बॉलला प्रोटेक्शन मिळतं. सिंगलच मिळेल. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत अर्थात 32 धावा. 3 षटकार किंवा 3 चौकार जर आले फलंदाजांकडनं तर आबा यांच्याकडनं 1 किलो चिकन, म्हणजे रविवार देखील चांगला होईल. इथे आपण पाहता रनआउटची संधी बनते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकाल लगोरी खेळलेले नाहीत बालपणामध्ये, म्हणूनच मात्र हा हिट नाही लागला. धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32. 15 बॉलमध्ये रन करायच्यात 17. जतीनचे जे 2 षटकार या मॅच वरती खऱ्या अर्थानं त्यांनी आपलं प्रस्थापित केलंय नाव. दबदबा आहे त्यांचा. गोलंदाज तयार.
या बॉलला दिशाहीन चेंडू डाऊन द लेग. पंच दर्शवतात की ना मुन्ना ना, ही लाईन नाही चालणार. तुम्हाला इथून धावा अगदी कमी आहेत. बँकेत बॅलन्स जर कमी असेल तर खर्च देखील तसाच करावा लागतो. तुम्हाला रोजच्या रोज नाही चांगलं खाता येणार, कधीतरी ऍडजस्टमेंट करावं लागेल आणि त्या अनुषंगाने तुम्हाला तो बॅलन्स खर्च करावा लागेल. पुढचा बॉल. याही वेळेला हा चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे आता तरी कुणी नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे खेळाडू बॉल पर्यंत येतील. तुर्तास धावसंख्या 2 देखील परिपूर्ण होत आहेत. आता धावसंख्या 2 ना आकार घेत फलकावरती धावा जाऊन पोहोचतील, त्या म्हणजेच 35 धावा. काय जबरदस्त सामना राहिलाय. 5 दिवस ही स्पर्धा खऱ्या अर्थाने खेळीमेळीच्या वातावरणात खूप चांगली स्पेंड झाली आणि अगदी आता शेवटच्या क्षणाला येऊन ठेपलंय. कुणाचं नाव त्या गोल्डन चषकावरती सन्मानानं लिहिलं जाईल. या वेळेला जतीननं काय फटका खेळला. स्क्वेअर ऑफ द विकेट बॉलला फेकून दिलं होतं, परंतु क्षेत्ररक्षण टाळ्या व्हायला हव्या. हे तुम्ही फायनलच्या मॅच मध्ये खेळता. दीपेश आहेत, हितेश आहेत आणि हितेश यांनी खूप चांगलं जिथे आपण पाहत आता क्षेत्ररक्षण दाखवलं. क्रिकेटचा खेळ बदलला. धावसंख्या फलकावरती 36 आणि आता आपण पाहतायत शेवटचा बॉल याही षटकातला बाकी आहे. चेक करतायत का पंच? चेक करतील. जबरदस्त पद्धतीने आपण पाहू शकाल महत्वाच्या मॅच मध्ये क्रुशल मुवमेंटला जिथे 6 धावा सेव्ह करण्याचा प्रयत्न तर खूप चांगला केलाय. तिसरे पंच बघतील आणि दर्शवतील की काय आहे. इथे खऱ्या अर्थानं आता सेव्ह आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि खऱ्या अर्थानं टाळ्या व्हायला हव्या. मागे त्यानं कॅच सोडली, आता 6 धावा वाचवल्या. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट तुम्हाला चुकांमधून खेळायला शिकवतं. पुढचा बॉल आणि शेवटचा बॉल या षटकातील. इथे देखील फटका तर जरूर खेळायचा होता मोठा. एका बाजूला जतीन असताना तुम्ही जोखीम पत्करणं, मी म्हणेन थोडंसं कुठेतरी तुमचं गणित चुकलं. आता षटकांचा खेळ संपलाय, तो म्हणजेच 2 आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर रन संख्या फलकावरती 36 वरती धक्का लागलाय, तो म्हणजेच पहिला. तिसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात होईल. त्यावेळेला या स्पर्धेचे मुख्य समालोचक मनीष भाऊ यांचा आवाज आपण ऐकणार आहोत माईक वरती. हॅलो हॅलो हॅलो. थँक्यू सो मच. धन्यवाद. नक्कीच शौर्य राहुल पागदरे आपल्याला पाहायला मिळतात, ज्याने पाण्याची उपलब्धी करून दिली आम्हाला. आणि जाऊया त्याचबरोबर आपण हॅलो लगेचच इनॅक्शन मॅच ऑन करायचं आहे. पाणी घ्यायला घरी गेला. आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण त्यालाही पाण्याची ताण लागल्या, तो घरी गेला पाणी प्यायला. आता आपण इनॅक्शन मॅचला ऑन करूया. इथून मॅचचं समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 12 बॉलचा खेळ बाकी राहिला आणि त्या 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत 13 धावा. हे मॅच रंगतदार मोड मध्ये येऊन पोहोचलाय. न्यूमॅन आपण पाहिलं तर बॅटिंग साठी येतोय ऍज अ कॅप्टन म्हणून, ज्यांचा मोलाचा वाटा राहिला प्रिशांत चिरसवी या संघासाठी, ज्याने खूप महत्वाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला विपुल मेहर पाहायला मिळतील, ज्यांनी उत्तम खेळी साकारली ॲज अ कॅप्टन म्हणून. बॅटिंगनं आणि गोलंदाजीनं मात्र खूप प्रभावित काम केलं. त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय त्यांनीही प्रभावित खेळी केल्या बॅटिंगनं. इथून गोलंदाजी ट्रॅकवरती आता त्यांना आणलं जात आहे, आमंत्रित केलंय. नक्कीच अक्षय 4 मॅच 4 बॉल डॉट. त्याचबरोबर आपण बेस्ट त्यांचा पाहिलं तर 10 देऊन 2 विकेट प्राप्त केले होते. इकॉनॉमी 10 आपण पाहतोय. पाहूया पहिला चेंडू. इथून अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होतं. क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरून चेंडूला पकडण्यासाठी. थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळत्या. या गोष्टी समोरच्या संघाला मात्र धावा देऊन जातात आणि या गोष्टींवरती आपल्याला कुठेतरी लक्ष द्यावं लागेल.
कारण की अशा मुवमेंटवरती जर आपण चेंडू सोडतील तर नक्कीच समोरचा संघ बलवान होताना पाहायला मिळेल. कारण की आता जर चेंडूंचा समीकरण आपण पाहिलं तर 11 बॉल आणि 11 बॉलवरती 11 धावेची आवश्यकता आहे. म्हणजे बॉल टू रन म्हणायला हरकत नाही आहे. कारण की इथून आता समोरचा संघ सिंगल घेण्याचं नक्कीच प्रयत्न करीन आणि नक्कीच आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहुणे मंडळींचे मात्र इथं आगमन होत आहे. तर प्रत्येक पाहुण्यांचा आपण स्वागत सन्मान करतोय. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते. फलंदाज जतीन ज्यांची बॅट मात्र पहिल्या षटकामध्ये खूप चांगली बोलली होती. पुन्हा जतीन तेच प्रयत्न करतोय की आता मोठमोठ्या फटक्यांनी मात्र मॅच क्लिअर करावी. परंतु इथून समोरचा गोलंदाज सुद्धा तेवढाच चाणक्य आहे त्याच्या. तर हितेश राऊत यांच्याकडनं सुद्धा जतीनने जर षटकार नोंदवला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्याकडनं येते. इथून कमालीची गोलंदाजी कमबॅक पाहायला मिळतोय का तर नाही. पंच सांगतात इथून हा चेंडू खराब आहे. इथून चेंडू खूप ऑफ स्टंपला लांब चेंडू पाहायला मिळतोय. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता खूप लांब चेंडू होता आणि नक्कीच जतीन जोरानं मात्र त्या फटक्याला त्या चेंडूला चॉप करण्याचा प्रयत्नात होता आणि इथून हा चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. व्हाईट बॉल धावांचा विचार केला. आता 10 चेंडू 10 धावेची आवश्यकता आहे प्रिशांत चिरस्वी या संघाला. ओहो स्लॉट मध्ये होता. उंची जास्त घेतली आहे, लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक पोहतोय. शुभम टिपतोय झील आणि इथून गुड टेकन सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज इथून जतीन बॅक टू द डग आउट. विकेट डाऊन. धन्यवाद. थँक्यू सो मच. नक्कीच आपण पाहू शकता जतीन पागदरे बाद होताना पाहायला मिळाले. 9 चेंडू मध्ये 20 धावेची खेळी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. त्यानंतर न्यू मॅन आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये निशांत पागदरे आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन वरती. आणि नक्कीच इथून विजयासाठी आता वाटचाल करावी लागेल. चेंडूंचा खेळ आपण तपासला तर 9 चेंडू मध्ये आता कंप्लीट करायचे. टोटल धावा 10. अक्षय इथून मॅच मध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक वर्गाला साथ देणं फार गरजेचं आहे. इथून अक्षय 6 विमान मागेला फायटर संघाला मात्र पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय. इथून मॅच मध्ये इन होण्याचा प्रयत्न करतोय. मॅच रंगतदार होईल का? शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल का? आपण सेमीफायनल 2 पाहिला होता तोच पाहायला मिळेल का? ओहो हे काय घडतंय. चेंडू सोडलाय आणि अक्षयने हा चेंडू जर आपण पाहिला तर लेग स्टंपला खूप बाहेर हाताळलाय. पंच इथून पनिशमेंट देत आहेत. पंच सांगतायत हा चेंडू खराब आहे. इथून या चेंडूवरती धावा सुद्धा वाटल्या जातील. एक्स्ट्रा बॉल टाकण्याची संधी आता पुन्हा एकदा गोलंदाजाला दिली जाते. इथून एक्स्ट्रा बॉल जसा येतो तसं फलंदाजासाठी मात्र थोडंसं धीरज येते. आणि आता 9 बॉलवरती 9 धावेची आवश्यकता आहे. नक्की जिथे आपण नजर फिरवणार तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षकांची गंधाट गर्दी या स्पर्धेला मात्र 4 चांद लावते. आणि नक्कीच आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं करूया मागेला समाज उन्नती संघाच्या वतीनं स्वतः मी मनीष चौधरी करतो आपलं हार्दिक स्वागत. इथे सॉफ्ट हँड खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील पाहायला मिळते. पंच सांगताय तिथून हा चेंडू मात्र चांगला आहे आणि त्याचबरोबर फलंदाज मात्र होतोय बाद. विकेट होतोय डाऊन. पुन्हा एकदा फलंदाजाला परतावं लागेल. परतीचा प्रवास केलाय चालू. एकंदरीत सावेरमान मागेला फायटर या संघाकडे कधी वळतोय तर कधी प्रिशांत चिरस्वी या संघाकडे डाऊन होताना पाहायला मिळतोय. तसं वजन काटा जिथे वजन असेल तिथे मात्र झुकतो. तसंच इथून मॅच सुद्धा झुकला जातोय. एक बॉल वरती मुवमेंट बदलतायत. न्यूमॅन यश फटका उचलण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. पुन्हा एकदा विकेट अँड विकेट पाहायला मिळत आहेत.
आणि इथून फलंदाज मात्र परतीच्या प्रवासाला पुन्हा एकदा जातोय. विकेट डाऊन. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. जाऊया अनिकेत पागदरे यांच्याकडनं, म्हणजे त्यांच्या दाखल्या बंधूंकडनं अक्षय पागदरेसाठी एक सुवर्ण संधी येते आहे, म्हणजेच हॅट्रिक विकेट. म्हणजे तिथून जर ही हॅट्रिक विकेट जर प्राप्त केली तर अनिकेत पागदरे यांच्याकडनं, त्यांच्या दाखल्या बंधूंकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. त्याचबरोबर जन्मेश मेस्त्री म्हणजे त्यांचे साले यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. आणि इथून जाऊया न्यूमॅन मयूर चौधरी आपल्याला पाहायला मिळतील. हे दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर एकाच संघामध्ये खेळत आहेत आणि आज एकमेकांच्या समोर आहेत. आता इथून मयूर चौधरी मैदानाच्या आतमध्ये. यस, गौतम पागदरे यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज. 500 500 1000 2000चा कॅश प्राइज येतोय. थँक्यू सो मच. तर नक्कीच मांगेला वॉरियर संघ एन्जॉयमेंट करतोय. द्वारका माई या बंगल्यावरती नक्कीच खूप एन्जॉयमेंट करतात. जिथे जागा मिळेल तिथे मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत. नक्कीच घ्यायलाच पाहिजेत. खूप आनंद घेत आहेत. रोहित तांडेल जे कॅप्टन होते, नक्कीच आजचा दिवस थोडासा खराब राहिला, परंतु इथून आपण पाहतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रंगतदार स्थितीमध्ये मॅच येऊन पोहोचला. आता येतो न्यूमॅन मयूर पागदरे, एक लेजेंडरी क्रिकेटर आहेत, 40+ खेळाडू आहेत. 40+ खेळाडू म्हणून निवड केली गेली आणि या खेळाडूकडे आता लक्ष केंद्रित होईल. परंतु आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती जाऊया. गौतम भाऊ तुमच्याकडनं सांगितलेलं तर यस, कांचन भाऊ यांच्याकडनं सुद्धा, कांचनजी चौधरी यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज येतोय. जाऊया आपण चेंजेस करूया. नक्कीच या शेवटच्या षटकासाठी आम्ही पोहोचतोय. यस, आपण अक्षयची ओव्हर पाहिली तर पहिलं एक षटक हाताळलं, 5 डॉट बॉल आणि त्याचबरोबर 4 रन आणि 4 विकेट ही त्यांची गोलंदाजी राहिली. जाऊया आणि नक्कीच इथून कमबॅक करणारी गोलंदाजी राहिली. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंजेस करतोय. इथून कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुढचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, तो म्हणजे गिरीजी तांबोरे यांचा. धन्यवाद मनीष. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न. चेंडू सीमा पार. चांगलं कमबॅक इथे केलाय. पहा काय जबरदस्त फटकेबाजी. दुसऱ्या बाजूला फलंदाज बाद होत आहेत, मात्र विपुल थांबायचं नाव घेत नाहीये. षटकार येतोय. 5 चेंडू मागे अजूनही 3 धावा बनवायचे आहेत. अप्रतिम सामना. सामना जर बरोबरीचा ठरला तर सुपर ओव्हर. आपण दुसऱ्या उपांत्य फेरीत हा सामना पाहिला होता. तसं काही घडेल का, तसं काही बिघडेल का, पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाज करू शकेल का? एका बाजूला प्रिशन चिरस्वी 11, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साई विभान, मांगेला फायटर. दोन्ही संघांच्या दरम्यान ही फायटिंग सुरू आहे. अप्रतिम सामना, अप्रतिम लढत. कोणी जिंकला तरी मांगेला जिंकणार. जय मांगेला, जयस्तु मांगेला. यावेळी चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. काय सुपर प्रयत्न केला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि दुहेरी धावेचा प्रयत्न पूर्ण होतोय का? पंच सांगतायत. तिसऱ्या पंचांकडे जाऊया. आता त्यांचा निर्णय काय येतोय पाहूया. आणि त्यानंतर या सामन्यातलं समीकरण खूप काही बदलेल. नक्कीच ज्या पद्धतीने झेल आउट. बापरे, इथे नवीन समीकरण होतंय. फलंदाज धावचीच्या रूपाने होतोय बाद. अप्रतिम क्षेत्ररक्षण. हे क्षेत्ररक्षण कदाचित मॅच मध्ये हा सामना सुद्धा जिंकू शकतं.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांमध्ये उत्साह वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला टीम मीटिंग्स बंद करा, सामन्याला सुरुवात करायची आहे. अप्रतिम. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक, धावा बनवायचे विजयासाठी 2. 4 मध्ये 2 धावींची आवश्यकता. आपण पाहतायत मांगेला समाज प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं. वाटत नाहीये पर्व पहिलं असं वाटेल. दरवर्षी स्पर्धा होते. ज्या प्रेक्षकांनी इथे तुडुंब गर्दी केलाय म्हणजेच मांगेला समाज आणि इतर समाज बांधव, त्यांचंही आम्ही आभार. ज्ञात अज्ञात ज्यांची नावं घ्यायची राहून गेले त्या सर्वांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि आभार मानतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लाईट जर ऑफ करता येत असेल तर. रोड लाईन आहे त्यामुळे होणार नाही, लक्ष असू द्या. सामन्याला सुरुवात. 4 चेंडू आणि 2 धावींची आवश्यकता. सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. अंतिम सामना या गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण, 1 धाव पूर्ण आणि 1च धावीवर समाधान. अजूनही सामना संपलेला नाही. सुपर ओव्हर होऊ शकते असं प्रेडिक्शन इथे आलंय. अनेकांचं विश्लेषण वेगवेगळं असू शकतं आणि सामना खूप रंगतदार वळणाकडे जाऊन पोहोचलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी धावा बनवायच्यात. 1 सामना झालाय बरोबरीचा. सामना जर बरोबरीचा ठरला तर मात्र आपण सुपर ओव्हर. चला टीम मीटिंग्स करू नका, लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला घाई करा, आता क्षेत्ररक्षण जवळ सजवलं जाईल. 3 चेंडू आणि 1 धावेंची आवश्यकता. खूप रंगतदार सामना. आज खरंच या अंतिम सामन्यात ही रंगत व्हायला पाहिजे होती. प्रत्येक प्रेक्षकाची इच्छा होते आणि ती पूर्ण होत आहे. या स्पर्धेसाठी पीच बनवण्यापासून घेतलेली मेहनत आमच्या मांगेला समाज उन्नती संघाचे अध्यक्ष राजनजी मेहर, या स्पर्धेचे कार्याध्यक्ष सनी चौधरी आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं खूप खूप कौतुक. 4 कॅमेऱ्यानिशी ही स्पर्धा तुमच्यापर्यंत थेट प्रक्षेपित. डीजेच्या माध्यमातून सुमधुर आवाज. आज ऑर्केस्ट्रा, कॉमेंट्रेटर, मान्यवरांचा यथोचित स्वागत सत्कार. वसुधैव कुटुंबकम. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जोरदार टाळ्या. 3 चेंडू 1 धावेंची गरज. हो, इकडे काय घडते तर इथे सामना जिंकतोय का? हो, सामना इथे जिंकतोय. पाहूया ऑर्केस्ट्रा. यस, आई तुझा मागेला समाज आला ग, आई तुझा मागेला समाज आला. आई तुझा मागेला समाज आला ग, आई तुझा मागेला समाज आला.